तर नमस्कार भावानो, मी आहे साहिल आणि आज मी चाललो आहे काजूच्या बिया भाजायला. आज मी काही एकटाच जाणार नाही, तर माझी बहीण आहे माझ्यासोबत. आता आम्ही जाणार आहोत काजूच्या बिया भाजायला. तर चला जाऊया काजूच्या बिया भाजायला. आता आपण जाऊया वरती, आमचा परसावन आहे तिथे जाऊया काजूच्या बिया भाजायला. आणि हे बघा, ए चल की येते. आपण पहिले जाऊया तिथं वरती, जागा बघूया चांगली आणि नंतर मग काजूच्या बिया भाजून टाकूया. बोललो काकांना, माझ्या मुंबईच्या काकांना पाहिजेत काजूच्या बिया भाजलेल्या. त्यांनी मला काल कॉल केलेली, सांगितले की साई मला काजूच्या बिया पाठवते भाजलेल्या. काजूच्या बिया भाजायला परसावन आहे आमचं. बघा आम्हाला पाठी वाडा आहे बघा. आणि मी आलो आहे ते भाजू, काजूच्या बिया भाजूया. जाऊन लाकडं वगैरे घेऊन येतो. ये तर आपलं सगळे चूल वगैरे मांडून झालेली आहे. आता आपल्याला काजूच्या बिया भाजायच्या आहेत. तर ह्या बघा काजूच्या बिया, तर काजूच्या बिया आता भाजायच्या आहेत आपल्याला. तर आपण भाजूया. तर त्यात आपण पहिलं भांडं ठेवूया. भांडं आणलं आहे, भांडं राहिलं, भांडं लावूया आणि नंतर आता भाजूया काजूच्या बिया. चूल जरा लयच मोठी झाली, ठेवलाय. बघूया आग पेटते काय.
बहिणीने तर मला टांग दिला, आली लाकडं लावलं तिथं आणि बोलली मी पण आता काजू भाजायला तुला मदत करते. तिला गरमी झाली, कंटाळली, तशी ती उठली आणि तशीच निघून गेली घरात. आता काजू भाजून झाले की येईल बघा खायला इथं, तेव्हा बघूया तिच्याकडे आपण. काजू भाजले जातात आणि हा बघा, हा आहे माझा गोटा. मग अशी गाय बघा हंबरत होती, तर हा बघा माझा गोटा. तर तुम्हाला दाखवतो, काजू बघा. काजू असे भाजले जातात की आता तर ह्यांच्याकडे जर मी उभा राहिलो ना की त्यांचे ते डायरेक्ट उडत आहेत ना, ते माझ्या तोंडावर पडतील. हे बघा, हे बघा बिया बघा, दिसलं काय? हे बघा भाजले जातात, बघूया आता. आणि आपल्या आणलेल्या आता त्या, आणि हा बघा आमच्याकडचं इथं वरती आमचा आडवा आहे, तुम्हाला बघा दाखवलेले फणस ते इथं वरती बघितलेले, आणि इथून आमचा आडवा. आता जर इथं समजलं ना कोणाला की मी आता इथं काजूच्या बिया भाजतोय, हा तशी उठून सगळेजण येतील इथं आणि काजूच्या बिया भाजलेल्या असतील तर थांबतील इथं. जर नसल्या अजून भाजलेल्या जात असतील तर एक पण जण इथं थांबणार नाही. जर असल्या तर लगेच घेतील, फोडतील, खातील आणि बाजूला होतील. एक पण जर इथं थांबणार नाहीत, अशी इथं आहेत सगळेजण. तर मी आता इथं आलोय काजूच्या बिया भाजण्यासाठी खास आलो इथं मी. मग मी मोगऱ्याचं झाड दाखवते, थांबा तुम्हाला त्याचं फूल दाखवतो. मोगऱ्याचं फूल लागलेलं आमच्या इथं, मोगऱ्याचं फूल दाखवतो तुम्हाला. मग यांना मोगऱ्याचं फूल बघायचं आहे. लाकडं घ्या ना, भरायला बोलव सगळ्यांना. बघा, हा बघा मोगऱ्या आमच्या इथं लागलाय. हा, त्याला आता आपण काजूच्या बिया ढवळूया, नाही तर करपून जातील. नंतर मग भेटतील आपल्याला भुरी भेटेल, भुरी आपल्याला. हे बघा असे झालेत बघा. काजूच्या बिया मी टाकतो बाहेर. शिजले तरी शिजले नाहीत, भाजले. बघा आता याला टाकायची कशावर? लाकडं संपायला आधी, लाकडं लय पेट घेतात, जोरात पेट घेतले लाकडाने. थांबा 2 मिनिटात जाऊन फडका घेऊन येतो, आता जाऊन लगेच खालून. आलो फडका वर ठेवतो, लय गरम असतो. थांबा आता भाजलेल्या काजूच्या बिया बघूया, हे टाकतो याच्यात. त्या अर्धे बिया ठेवायला लागतील, कारण की मग मी पावसाळ्यात ह्याला पाण्यात टाकते. आणि हे बघा काजूची बी दिसली. हा फक्त सूप तुम्हाला कोकणातच पाहायला गेलं, बाकी कुठे भेटणार नाही. ही बघा ही बघा काजूची बी, भरपूर फोडायला तर ही टाकलेली आहे, बघूया. हे बघा काजूची बी भाजलेली ती. हा फक्त सूप फक्त कोकणातच भेटणार तुम्हाला, बाकी कुठे नाही. काजूची बी एक नंबर लागते, गरम गरम आहे. आता त्यांना खाली समजलं ना भाजी बिया भाजल्यात तर आज तेवढी सगळी भूतं घरातली आहेत ना, सगळी वर येतील. दाखवतो तुम्हाला. हे बघा काजूच्या बिया,
दिसल्या या बघा, हे आता भाजून काढले आहेत. आता परत ते डबल भाजायला टाकले आहेत. आता हे आपण असे झाले की नंतर मग फोडून काढणार आहे ना. फोडलं की आतलं काजूचं घर काढून घेणार आहे. बघा इथं आता फोडलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. दुबईच्या हबीबीला बोलतो, हे हबीबी आओ कोकण में कभी भी. एक नंबर. का आता मी बी चायनीज झालं म्हणतो, चायनीज झालं. तोपर्यंत हा इकडं होतोय, तो पण बिया भाजतोय, तोपर्यंत आपण सोलून घेऊया बिया. बिया काय आग घेतल्यांची काय हे होते. जरा गार होऊ दे, नाही तर आपल्या हाताला फोड येतील चांगले. गरम गरम आहेत. अख्खा धूर करून टाकलाय तो. कंटाळा आला. काजू भाजून झालेत आपले सुके काजू. आता फक्त फोडायचे. फोडूया. काजू फोडून बघूया. एक नंबर पूर्णपणे भाजले गेले आहेत बघा. आतमध्ये असाच गर असतो काजूचा. म्हणजे असं मन काय भरत नाही खाल्ल्याशिवाय. तर पुढे काजू फोडत राहतो. तुम्ही पण या खायला आता काजू भाजलेत. आणि ब्लॉग जर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता टाटा, बाय बाय.